नमस्कार मंडळी. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर हे ठिकाण शिवकालात आणि त्यापूर्वीच्या शतकातही संपूर्ण भारतात प्रसिद्ध होते. कोकण ही परशुरामांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. परशुरामांनी गावोगावी मंदिर उभारून अलौकिक कार्य केले. याच कार्याला जोड देत 7व्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्ण याने अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. करवीर नगरीत वास्तव्यास असलेल्या कर्ण राजाने कोकणातील आपली राजधानी म्हणून संगमेश्वर जवळचा कसबा गावाची निवड केली होती. राजधानीत शंकराचे भव्य देवस्थान असावे म्हणून शेकडो कारागीर लावून कर्ण राजाने कर्णेश्वराचे मंदिर उभारल्याचे दाखले मिळतात. तर काही ठिकाणी हे मंदिर पांडवकालीन असल्याचा उल्लेख देखील आहे. एका रात्री 360 मंदिरे उभारून कसबा गावाला प्रतिकाशी निर्माण करायला निघालेल्या पांडवांचा चंग कोकिळा गंजनाने बंद झाल्याची आख्यायिका आहे. त्यापैकी वास्तव काहीही असले तरी त्या काळातील अप्रतिम कलाकुसरीची साक्ष देणाऱ्या मंदिरापैकी कर्णेश्वर मंदिर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. कसबा परिसरात असलेल्या असंख्य मंदिरामध्ये शिवमंदिराची संख्या लक्षणीय होती. काळाच्या ओघात कर्णेश्वर मंदिर, शास्त्री आणि आलक नद्यांच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर आणि सूर्यनारायण मंदिर हे 3 मंदिरे जर सोडली तर बाकीचा ठेवा हा इतिहास जमा झालेला आहे. चालुक्य राजवटीत उभारण्यात आलेल्या आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील कर्णेश्वर मंदिराच्या कलाकुसरीची भुरळ देशी विदेशी पर्यटकांनाही पडते. त्यामुळेच येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. मुखमंडपाच्या छतावर केलेले अजोड नक्षीकाम. मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकृती घुमट असून त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखणे आहे. दरवाजावर शेषशायी विष्णू असून त्याच्यावरती दशावतारांचे प्रेक्षणीय शिल्पांकन आहे. या ठिकाणी यक्षांच्या जागी काही देवता कोरलेल्या आहेत. गणपती, नरसिंह आणि सरस्वती यांच्या मूर्तींचे अंकन या ठिकाणी केलेले दिसते. अकराव्या शतकात निर्माण झालेले पूर्वाभिमुख आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले हे शिवमंदिर 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असून 1.5 मीटर उंचीच्या जोत्यावर उभारले आहे. कर्णेश्वर मंदिराची लांबून नुसती पाहणी केली असता या कलाकुसरीच्या नजाकतीचा अनुभव येतो. माणसाला सहजासहजी उचलता येणार नाहीत अशा महाकाय शिळावर करण्यात आलेली कलाकुसर नजरेत भरते. शिवाय त्या काळात कोणतेही यंत्रसामुग्री नसताना एवढे मोठे दगड एकावर एक कसे ठेवले गेले असतील याची कल्पना करता येत नाही. शेकडो वर्षानंतरही ऊन पावसाची तमा न बाळगता हे मंदिर सुस्थितीत उभे आहे. इसवी सन 2012 श्री कर्णेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले. इसवी सन 1952 पासून सदर मंदिराचे व्यवस्थापन कर्णेश्वर देवस्थान ट्रस्ट पाहत आहे. क्षेत्र कर्णेश्वर येथे माघ वद्य दशमी ते माघ अमावस्या यावेळी महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो.